महत्त्वाची बातमी आहे, कारण मुंबई हायकोर्टाला पुन्हा एकदा धमकी आलेली आहे। बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात येते। हायकोर्ट परिसरात सध्या घबराट आहे। धमकीचा मेल प्राप्त झालेला आहे। आठवड्याभरात दुसऱ्यांदा ही धमकी मिळताना दिसतीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया, थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आठवड्याभरात खरं तर दुसरी घटना आहे, पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्ब न उडवण्याची धमकी आहे। नक्कीच लागवी, मी आता मुंबई उच्च न्यायालयाच्याच परिसरामध्ये आहे। आपण बघू शकतो की ज्या मागच्या आठवड्यात ज्या पद्धतीने पोलीस उभे होते त्याच पद्धतीने पोलीस आता देखील तैनात करण्यात आलेले आहेत। ज्या पोलिसांच्या गाड्या आहेत त्या देखील इथे दाखल झालेल्या आहेत। बॉम्बशोधक पथक असेल, डॉग स्क्वॉड असेल, ते देखील इथे आलेले आहेत। मागच्या वेळी सगळ्यांना खरं तर कोर्टातून बाहेर काढलेलं होतं प्रिकॉशनसाठी, मात्र यावेळी तसं केलेलं नाहीये। मात्र आतमध्ये तपास सुरू असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। आता एकंदरीत जर बघितलं तर वातावरण थोडं तणावपूर्वक असलं तरी हा जो मेल आहे हा नेमका सातत्याने कोण पाठवतोय याचा जो शोध आहे तो पोलीस घेताना पाहायला मिळतात। कारण उच्च न्यायालय हे एक अतिशय महत्त्वाचं अशी जागा आहे आणि या ठिकाणी सातत्याने अशा पद्धतीचं मेल येणं हे अतिशय अयोग्य असल्याने पोलीस देखील त्याचा जो शोध आहे तो घेताना पाहायला मिळतंय की नेमकं ह्या प्रकरणामागे कोण आहे। कारण मागच्या वेळी आपण जर बघितलं होतं की दिल्ली हायकोर्टला देखील अशाच पद्धतीचा मेल होता, त्याचबरोबर मुंबई हायकोर्टला देखील मेल आलेला होता। त्यावेळी देखील दोन्ही कोर्ट जे आहेत त्या सुरू होते आणि शुक्रवारच होता, कारण आठवड्याचा शेवटचा दिवसच होता आणि आज देखील जर बघितलं तर शुक्रवारच आहे। त्यामुळे अशा पद्धतीचं नेमकं कोण सातत्याने मेल करतंय आणि हे मेलचं कनेक्शन नेमकं कुठपर्यंत आहे, कारण ऑफिशियल मेलवर अशा पद्धतीने मेल येणं म्हणजे ही खरं तर सतर्कतेचीच गोष्ट आहे। भाग्यश्री, या सगळ्या प्रकरणी सायबर एक्सपर्टची काही मदत घेतली जाते का? AI द्वारे हा नेमका कोण खोडसाळपणा करतंय या सगळ्यावर तपास सुरू झालेला आहे का? कारण अतिशय प्रतिष्ठित असा हा सगळा परिसर मानला जातो मुंबई उच्च न्यायालयाचा। अशा ठिकाणी वारंवार 8 दिवसात अशा धमकीचे मेल येणं, फोन येणं निश्चितच चिंता व्यक्त होणारी ही बातमी आहे। नक्कीच लागवी, सायबरचा जो तपास आहे तो देखील सुरू आहे। खरं तर याआधी देखील जर आपण बघितलं तर गणेश उत्सवाच्या दरम्यान देखील अशाच पद्धतीचे धमकीचे मेल आणि फोन आलेले होते की गणेश उत्सवाचं जे विसर्जनाची मिरवणूक आहे ते विसर्जनाच्या मिरवणुकीत बॉम्बस्फोट करू, अशा पद्धतीचा तो मेल होता। त्यानंतर ते शोध घेतला पोलिसांनी, दोघांना अटक देखील केली आणि यामध्ये काहीच निष्पन्न झालं नाही। आता पुन्हा एकदा त्यानंतर पुन्हा एकदा हायकोर्टला मेल आला, तेव्हा पोलिसांनी सतर्कता दाखवत हायकोर्ट खाली केलं आणि तपास केला। मात्र या सगळ्यामुळे कामाचा खोळंबा होतोय सातत्याने आणि कोर्ट याकडे लक्ष नक्कीच देईल आणि आता पोलीस देखील सायबरची मदत या संदर्भात घेताना पाहायला मिळतात। त्यामुळे कोण नेमकं यामागे आहे ते पोलीस शोधतायत। आता थोड्याच वेळात आपल्याला त्याची माहिती पोलिसांकडून मिळेल, स्पष्टता अधिक स्पष्टता जी आहे ती पोलीस देतील। मात्र आता आपण बघतोय तर आता या परिसरामध्ये पूर्णतः काळजी घेण्यात येते। तणावपूर्ण वातावरण तर आहेच, मात्र पोलीस स्वतः इथे तैनात आहेत, गाड्या आलेल्या आहेत आणि त्यांच्या पद्धतीने शोध घेणं सुरू आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारे आज गोंधळ न करता शोध कसा घेता येईल, तपास कसा करता येईल याची काळजी पोलीस घेतात। कारण कोर्टामध्ये देखील प्रचंड लोड आहे आणि प्रत्येक वेळी असा मेल आल्यानंतर कोर्टाचं काम थांबवणं हे शक्य नाहीये आणि त्याच्यामुळेच ही काळजी पोलिसांनी घेतलेली पाहायला मिळते। लागव अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।